मी प्रतीक्षा प्रकाश पवार, BA भाग 3ची विद्यार्थिनी, मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय यांच्यामध्ये मराठी भाषा संवर्धन 15व्या दिनाच्या निमित्ताने आपणासमोर दररोज एक साहित्यकाराची नवीन माहिती मी घेऊन येणार आहे. 14 जानेवारी ते 28 जानेवारीमध्ये दररोज एक साहित्यकार यांची माहिती मी तुमच्यापर्यंत देणार आहे. महादेव गोविंद रानडे, जन्म 18 जानेवारी 1882, मृत्यू 16 जानेवारी 1901, समाजसुधारक व साहित्यकार होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. 1885मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. टोपण नाव त्यांचं न्यायमूर्ती रानडे असे होते. लेखन सुबोध पत्रिका, सुधारक वृत्तपत्रे व पुस्तके हे लेखनाची त्यांची आवड होती. समाज, धर्म आणि अर्थकार यावर अनेक निबंध व ग्रंथ त्यांनी लिहिले. धन्यवाद.